नमस्कार। ठाणे डेली न्यूज मध्ये रंजना पाटील आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते। आपल्या शहरातील दररोजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक जरूर करा। सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर उल्हासनगर 3 मध्ये पिंटो पार्क रोडवर डिलिव्हरी लिमिटेड कंपनीने कामगार लोकांना माहिती न देता अचानक मोठे बदल केल्यामुळे कामगार युवा मुलांनी बेमुदत आंदोलन करण्याचा दिला इशारा। आपण जाणून घेऊया या विषयावर अधिक माहिती कामगार लोकांकडून। चला तर पाहूया ठाणे डेली न्यूज, हमेशा एक पाऊल पुढे। नहीं चलेगी, 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 नहीं चलेगी। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, हमारी मांगे हमारी मांगे। काय झालं? माझं नाव अक्षय खांडेकर। मी इथे 4-5 वर्षापासून काम करतोय आणि अचानक मध्ये आम्हाला पहिलं प्रोडक्टिव्हिटी होती 42 ची, त्यानंतर आम्हाला 9 रुपये इन्सेंटिव्ह भेटायचा 45 पर्यंत, आणि 45 च्या नंतर 49 पर्यंत 10 रुपये, आणि 50 च्या नंतर 11 रुपये। ह्याच्याने आमचं काय व्हायचं, पगार आम्हाला होता 15,322 रुपये, आणि त्या कारणाने आमचा इन्सेंटिव्ह पकडून आम्हाला पगार 20-22 पर्यंत जायचा, ज्याच्याने म्हणजे आमचं शेड्यूल घर वगैरे चालायचं। आणि आता अचानक मध्ये कंपनीने डायरेक्ट 51 प्रोडक्टिव्हिटी ठेवली, आणि 51 पर्यंत 1 रुपया न देता 51 च्या नंतर 9 रुपये 55 पार्सल मारेपर्यंत, आणि त्यानंतर 55 नंतर फक्त 11 रुपये किती पण पार्सल मारा, ज्याच्याने आमच्या पगारीमध्ये 3,000 रुपयाचा लॉस होतो आमचा। आणि दुसरी गोष्ट, जर आम्ही ते 5 दिवसापासून आम्ही विचारतोय, हे असं अचानक कंपनीने आम्हाला सांगितलं नाही, काय नाही, आणि अचानक कंपनीने हे म्हणजे चालू केलं टार्गेटचं। आणि त्यानंतर आम्ही विचारलं तर मग काल रात्री आम्हाला सांगितलं गेलं की जर म्हणजे कंपनीने हे डिसाईड केलेलं आहे, आमच्या ग्रुपवर आमच्याकडे चॅट वगैरे सगळं आहे, आम्हाला सांगितलं गेलं जर नसेल जमत तर रिझाईन द्या। मग आम्ही रिझाईन का देणार, कारण की आम्ही तर काम करतो। काम करता तुम्ही? मी कंपनी 4 वर्षापासून, पहिले 4-5 वर्षापासून अचानक त्यांनी निर्णय कसा घेतला, आणि आम्हाला सांगितलं पण नाही, तेच आमचं पण म्हणणं आहे ना। आमचा पगार वाढवते ना काय, ते बोलतात की करायचं असेल करा, नाही तर मग 7 दिवसाचा रिझाईन देऊन काम सोडून द्या, नाही तर मग एजंट मध्ये कन्वर्ट व्हा। ज्या एजंटचा पहिले 15-16 रुपये पार्सल होता, आता 10-12 रुपयावर आणून ठेवलाय, ते एजंट बनायला सांगतायत। म्हणजे त्यांना पण त्रास आणि आम्हाला पण त्रास, म्हणजे आणि कंपनी एक म्हणजे सांगते की 1 वर्षानंतर तुम्ही ऑनरोल होणार, तुम्ही परमनंट होणार, आणि मला आता स्वतःला 1.5 वर्ष झाला, 1.5 वर्षाच्या वरी झाला, अजूनपर्यंत माझं ना परमनंटचं लेटर आलं ना काहीच आलं। म्हणजे तुम्हाला अपेक्षा देऊन तुम्हाला वापरून घेतलं गेल्यासारखं झालं, आमचा फायदा घेतात फक्त। अच्छा, कंपनीचं नाव काय? डिलिव्हरी प्रायव्हेट लिमिटेड। आणि कुठे आली ऍड्रेस? इथलचा ऍड्रेस पिंटू पार्क हॉटेल अपोजिट लक्ष्मी पॅलेस बिल्डिंग आहे, शॉप नंबर 123, उल्हासनगर 3। कंप्लेंट केली तुम्ही पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला आम्ही गेलो होतो, जसं की मिठून दादाने लेटर दाखवले, पोलिसांनी सांगितलं की ते कामगार विभागामध्ये द्या म्हणून, आणि आम्हाला तुमचा साथ सहयोग मिळेल अशी आम्ही आशा करतो, आणि आमचं जे आहे ते आम्हाला परत आमची पगार वगैरे भेटेल, आणि कंपनी आम्हाला आश्वासनावर नाही ठेवणार, की जे असेल ते कंपनी क्लिअर आम्हाला सांगेल। मॅडम काय बोलायचं, आम्ही ह्या कंपनीमध्ये 4-5 वर्षापासून काम करतो, जसं की तुम्ही बघताय सगळे माझे मित्र परिवार हे पण 4 वर्षापासून काम करतायत ह्या डिलिव्हरी कंपनीमध्ये, आणि कंपनी सांगते की म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्हाला आम्ही परमनंट करू, आणि आम्हाला म्हणजे खोटे आश्वासन देऊन अजूनपर्यंत परमनंट नाही केलेलं स्वतः। जसं की माझं 1-1.5 वर्ष संपत आलेलं आहे, आणि अजूनपर्यंत मला पण सध्या परमनंट नाही केलेलं, असे भरपूर हा मिठून दादा
सीओ शिवम पण आहे, यांना आम्हाला अजूनपर्यंत परमनंट नाही केलेलं आणि आमचे पगार पण कमी आणि आम्हाला सांगतात की जर जमत नसेल तर तुम्ही सोडून जा, नाही तर तुम्हाला आम्ही काढून टाकू, आमचा पगार थांबवू असं आम्हाला सांगतात. तुम्हाला पगार देणार नाही, पगार थांबवून ठेवू. आता तुमची माग काय आहे? आमची माग आहे जी आम्हाला पहिले प्रोडक्टिव्हिटी होती 42च्या नंतर जो इन्सेंटिव्ह लागू होता तो लागू करावा, नाही तर आमची कंपनीने पगार वाढवावी आणि जे कंपनीने आम्हाला आश्वासन दिले होते की 1 वर्षानंतर परमनंट होईल म्हणून, ते तसे सगळेजण 1-1 वर्षाच्या वरी झालेले आहेत ते परमनंट झाले पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन करणार.